नमस्कार मंडळी, विवेक आंबडसकर क्रिएशन चॅनलच्या नव्या भागात आपले सर्वांचे स्वागत आहे। मागच्या भागात आपण बाणगंगेचा परिसर पाहिला। आज आपण बाणगंगेच्या तीरावर असलेली काही मंदिरे पाहणार आहोत। असे म्हटले जाते की प्रभू श्रीरामाने वाळूपासून एक शिवलिंग तयार केले आणि त्याची इथे स्थापना केली। तेच हे वाळुकेश्वर मंदिर। तर आता आपण आज जाऊन वाळुकेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ। मंदिरामध्ये संस्कृतमधले 8 श्लोक असलेला एक शिलालेख आहे। हे 8 श्लोक मंदिराच्या कथेचे वर्णन करतात। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे श्लोक व त्याचा मराठीमधील अनुवाद दिलेला आहे। हे आहे श्री काशी मठ। या मठात लाकडाचे सुंदर असे नक्षीकाम केलेले दिसते। बाणगंगेच्या काठावर इसवी सन 1742 साली माधवेंद्र तीर्थ स्वामी यांच्या पुढाकाराने गौंड सारस्वत परंपरेतील काशी मठाची शाखा स्थापन करण्यात आली। 1775 मध्ये त्यांनी येथेच संजीवन समाधी घेतली। मठात प्रवेश करताच आतमध्ये आपल्याला मारुती रायाचे दर्शन होते। छतावर रामायणातील काही प्रसंग कोरलेले दिसतात। तसे या मठाबद्दलची काही माहिती आपणास हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या मठाची वेबसाईट दिलेली आहे।
तलाव परिसरात परशुराम मंदिर, श्री राम मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, काशीमठ, विठोबा रखुमाई मंदिर, वाळुकेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, गणपती मंदिर, रामेश्वर मंदिर अशी अजून बरीच मंदिरे आहेत. पण आता दुपार असल्यामुळे मंदिरं बंद आहेत. तुम्हाला जर सर्व मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे असेल तर सकाळीच इथे येणे योग्य. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.